आहे, की मतचोरी जे आहे ते कशा पद्धतीने केल्या गेलेल्या आहेत. यावरती आपल्याला काय वाटतं, की काँग्रेसकडनं जे दाखवण्यात येत आहे ते कितपत योग्य राहणार आहे? हे बघा की बॅलेट पेपरच्या माध्यमातून काँग्रेसनं 70 वर्ष भारतीय मतदारांच्या मतांची चोरी केली. त्या काँग्रेसला या विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही. जेव्हा जनता जनार्दन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करते, तेव्हा हे निवडणूक आयोगावर टीका करत नाही. कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेत नाही. त्यावेळेस म्हणतात की भारतीय जनता पार्टीला जनतेने नाकारलं. आणि ज्यावेळेस जनता जनार्दन भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहते, विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक मत आदरणीय मोदीजी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला राज्यात मिळालं आणि त्याच्यानं गलित गात्र झालेल्या या विरोधी पक्षानं काँग्रेसनं आता निवडणूक आयोग आणि मतांच्या चोरीचा विषय या ठिकाणी पुढे आणलेला आहे. खरं तर हे वैचारिक दिवाळखोरी आहे. और ज्यांनी सातत्यानं खोटं बोलून जनतेची दिशाभूल करून या ठिकाणी मतं घेतली आणि ज्यांना या काँग्रेस पक्षाला जनतेनं नाकारलं, मतदारांनी झिटकारलं, त्यांना या विषयावर आता बोलण्याचा मुळीच अधिकार नाही. हा कांगवा आहे. हा एका प्रकारे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत, नगरपालिका, महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी पराभव स्वीकारलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.